ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले मनोबा महाराज यांचा श्री चांगदेव पासष्टी हा ग्रंथ आपण पाहतो. चांगदेव पासष्टी ग्रंथ हे शाश्वत धन. आज धनचे विषय आहे. आज लोक धनाची पूजा करतात. चांगली प्रथा आहे ती. या निमित्ताने त्यांना धनाची आठवण तरी येते. पण धन हा देव आहे ही मुख्य आठवण आली. धनामध्येही देव आहे. धनदेवता आहे. अशी जी धनदेवता त्या शक्तीची पूजा व्हायला पाहिजे. तेव्हा हा चांगदेव पासष्टी ग्रंथ याची आठवण करून देणारा, धनदेवतेची आठवण करून देणारा असा ग्रंथ आहे. चांगदेवाला यापूर्वी खूप धन प्राप्त झालेले. चांगदेव एक महान योगी असल्यामुळं आणि त्याच्याजवळ अनेक प्रकारच्या सिद्धी असल्यामुळं त्याचा शिष्य परिवार फार मोठा होता. त्यामुळे स्वाभाविकच त्याच्याजवळ धन दौलत सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा. वाघ सिंह त्याच्याजवळ वाहन होती. काय कमी होत त्याला. असा हा चांगदेव. त्याला हे शाश्वत जे धन आहे हे माहिती नाही. त्याला हे जे नश्वर धन आहे ज्याची तो आराधना करायचा, तेव्हा ते शाश्वत धन काय आहे हे ज्ञानोबा त्याला या चांगदेव पासष्टी मध्ये सांगून राहिलेले. हा जो ज्ञानोबाचा चांगदेवांना सांगण्याचा प्रकार आहे तो मोठा विलक्षण आहे. बाबा ज्ञानोबा एका शब्दामध्ये महान अर्थ सांगतात. शब्द अतिशय सोपे, परंतु त्या शब्दांचा जो अर्थ निघतो तो महान निघतो, गहन निघतो. अशा गहन अर्थाला समजणारा चांगदेव होता. ज्ञानोबांचं हे जे पत्र आहे 65 या पत्राचा आशय त्याला पुढे गुरु कृपेने प्राप्त झाले. आपल्याला गुरुकृपा अगोदरच प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आपल्याला हा अर्थ चांगल्या कशा लवकर समजला पाहिजे. चांगल्या जेव्हा तो पत्र घेऊन तो उपदेश केला गेला तेव्हा चांगल्याने ते पत्र पाहिलं आणि त्या उभ्या वाचल्या त्याने 65 उभ्या वाचल्या त्याने. एकही मुलीचा काही संदर्भ गेला. अरे या ज्ञानेश्वरांना मला काय सांगायचंय, कशासाठी असं पाठवलंय मला. महाराज हा बोध होईल त्याला. म्हणून
अध्यात्माचा बोध होण्यासाठी आत्मज्ञान असावं लागतं. हे असं जे काही तत्व असतं, तात्विक असतं, ते समजण्यासाठी गुरुकृपा लागते. आणि म्हणून पुढे मग तो गुरुकृपा होण्यासाठी तो शरण जातो ज्ञानोबांना, आणि मग त्याला मुक्ताईचा प्रसाद मिळतो. आज आता ही जी ओळी आहे आपण बघा, आजची आपली किती ओळी? 18वी ना, 18वी ओळी. या 18व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतायत ते म्हणजे त्याप्रमाणे, म्हणजे अगोदर काहीतरी सांगून झालेलं आहे. अगोदर काय सांगून झालेलं आहे? तया नाम दृश्याचे होणे, संगीती दृष्टत्वा आणि जे तेणे, बिंबा बिंबत्व गालेपणे प्रतिबिंबाची विकालची उन्नती. सांगत होते, अरे चांगदेवा, तो परमात्मा जो आत्मा आपल्या देहात आहे, तोच परमात्मा प्रतिबिंब रूपाने आत्मबिंब आहे, आणि प्रतिबिंब रूपाने हे जगत आहे. जसा आरसा घेतला की आपण आपलं तोंड पाहतो. आपलं दिसणार तोंड हे प्रतिबिंब आहे. मग त्याचं बिंब कोणतं? हे तोंड आहे आपलं. आपल्या देहावर, आपल्या शरीरावर जे तोंड आहे, मुख आहे, त्याला बिंब म्हणतात. आणि या बिंबासारखं दुसरं दिसणारं आरशातलं ते प्रतिबिंब आहे. परंतु हे बिंब आणि ते प्रतिबिंब हे दोन नव्हे. दोन होतात का? ते कोणीच म्हणणार नाही आरशातलं तोंड माझंच आहे, मी देणार कोणाला? मी माझ्या जवळ ठेवेल ते माझं तोंड, त्याला आरसा कोणी दिसून घेतला? मग तात्पर्य आरशातलं तोंड हे प्रतिबिंब आहे, तुझं बिंबच आहे फक्त. तेव्हा बिंब आणि प्रतिबिंब हे जे दोन दिसतात आपल्याला, हा वास्तविक आपला आरशाच्या उपाधी मिळालेला भाव आहे. आरसा घेतला म्हणून दोन दिसताय ना. आरसा इसरून घेतला तर दिसेल का तुला दोन? म्हणून आरसा ही उपाधी आहे. उपाधिगत चैतन्य ते झालं तिथं त्या ठिकाणी. तस आत्मा, परमात्मा, परब्रह्म, ब्रह्म, काही नाव द्या त्याला, तो जो आत्मा आपल्या देहात आहे, तो प्रतिबिंब म्हणून जगाचं रूप धारण करण्यात आला. मग याला उपाधी कोणती आली? कशामुळे तो प्रतिबिंब झाला? जसा इथं आरसा होता, आरशामुळे प्रतिबिंब झालं, तसं हे जगत कशामुळे दिसलं? तर म्हणे अविद्या आहे आमच्या अंतःकरणामध्ये. अविद्येच्या उपाधीमुळे आम्हाला जगत दिसतं. आणि हे जगत असं दिसतं की ते भिन्न 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 दिसतं, विविध रूपांनी नटलेलं दिसतं, विविध आकारांनी, विविध वर्णांनी नटलेलं दिसतं. अशा प्रकारचा दिसणारा हा दृश्याचा भाग आहे, याला दृश्य म्हणतात. जग हे दृश्य आहे. आपल्या आरशातलं तोंड हे दृश्य आहे, आणि द्रष्टा कोण आहे? मग आपला आत्मा, तो आपलं तोंड. तसं ते जगत जे आहे ते दृश्य आहे, आणि मग त्या जगताचा खरा देखणारा, पाहणारा द्रष्टा कोण आहे? आत्मा आहे. आत्मा, द्रष्टा आणि जगतरूप आत्माच प्रतिबिंबी झालेला दृश्य आहे. अशा दोन गोष्टी ज्ञानोबांनी चांगदेवाला समजून सांगितलेल्या आहेत. आपल्याला समजलं का? कठीण आहे, थोडस लक्षात राहा. हेच सोपं.
हा ज्ञानोबा आपल्याला त्याच्यात थोडीशी भर घालून आणखी सांगताय. आतापर्यंत त्यांनी द्रष्टा आणि दृश्य सांगितलं पाहिजे, पण आता ते त्यात थोडीशी भर घालून सांगताय. काय भर घालून सांगता बघा. आता मी वाचतो. ओवी अशी 8वी ओवी त्याप्रमाणे म्हणजे मागच्या जे सांगून झाले ना त्याप्रमाणे आपणची आपुला पोटी, त्याप्रमाणे आपुलाची आपुला पोटी आपण या दृश्य दावित उठी. आपणची आपुला पोटी आपण या दृश्य दावित उठी. द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी. काय सांगताय? द्रष्टा दृश्य आणि दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. तेव्हा काल आपल्याला दृश्य आणि द्रष्टा सांगत होते ते, आता आज आपल्याला त्रिपुटी सांगून राहिले ते, आणि त्याच्यासाठी दर्शन आलं. आता हे दर्शन काय? कोणत्याही पदार्थाचं ज्ञान आपल्याला त्रिपुटीने होत. त्रिपुटी म्हणजे 3 भाग असतात. एखाद्या पदार्थाचं ज्ञान होताना त्याचे 3 भागाने आपलं ते ज्ञान होतं. उदाहरणार्थ तुम्हाला आता आम्ही सांगितलं की हे घड्याळ आहे. हे घड्याळ आहे, त्याला पाहणारा कोण? आता डोळे भरून घ्या. सध्या डोळ्यांची डोळा आहे. डोळा हा द्रष्टा झाला आहे. डोळ्याशिवाय दिसेल काय? डोळा हे द्रष्टा झाला. दृश्य काय आहे? घड्याळ. काय पाहतो? घड्याळ. कोण पाहतो? डोळा. डोळा द्रष्टा, दृश्य काय पाहतो? घड्याळ. आणि मग ते घड्याळ पाहताना त्याला जे कळलं की आता 6:30 झालेले आहे. घड्याळाचं हे जे ज्ञान झालं, अशा रंगाचं घड्याळ या वगैरे वगैरे, हे जे घड्याळाचं ज्ञान आहे त्याला दर्शन म्हणतात. दर्शन काय आहे? घड्याळाचं ज्ञान. द्रष्टा काय आहे? डोळा. पाहणारा कोण? डोळा. पाहतो काय? घड्याळ, दृश्य. आणि दर्शन काय? घड्याळाची माहिती, घड्याळाचं ज्ञान. कळलं का? अशाच प्रकारे सगळ्या पदार्थांचं, जगामधल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला या त्रिपुटीने होतं. आता ह्या प्रत्येक इंद्रियाच्या वेगवेगळ्या त्रिपुटी आहेत. आता ही डोळ्याची त्रिपुटी आपण पाहिली, बरं. तशी कानाची त्रिपुटी आहे. आपण आता या ठिकाणी श्रवण करतोय. स्रष्टा, ऐकणारा कोण? कान. काय ऐकतो? शब्द. ठीक आहे, या ग्रंथातले शब्द ऐकून लोक. आणि त्यामधून प्राप्त होणार जे ज्ञान आहे ते द्रष्टा बघा. श्रवण झालं. श्रवण काय आहे? शब्द ज्ञान. अशा प्रकारे ही त्रिपुटी कानाची आहे, डोळ्याची आहे, नाकाची आहे, जिभेची आहे. ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत. या 5 ज्ञानेंद्रियांच्या या 5 त्रिपुट्या आहेत. 3 प्रकार असतात आणि त्या पद्धतीने आपलं ज्ञान. आता ज्ञान आपल्याला हे सांगतात, हे जे पदार्थांचं ज्ञान त्रिपुटीने होतं हे खरं म्हणजे आपण इंद्रियांनी होतं असं समजतो. आता डोळ्यांनी होतं असं म्हणतो, कानांनी होतं, जिभेने होतं, नाकाने होतं,
स्पर्शाने. पण वास्तविक या सगळ्यांचा आधार जर घेतला पाहिला आपण तर आत्मा आहे शरीरामधला आहे की. समजा एखाद्या मेलेल्या माणसाला सांगितलं बघ तुला मी घड्याळ दाखवतो, काय त्याचे डोळे ताणले आपण उघड डोळे काय करतो तरी किती डोळे ताणले तरी त्याला घड्याळ दिसणार नाही. तो ओळखणारच नाही घड्याळ, कारण त्याला ओळखणार जे चैतन्य आहे त्या डोळ्यांच्या मागे ते नाहीये. म्हणजे जगातल्या सगळ्या ज्या त्रिपुटी आहेत आणि जे ज्ञान होतं मला पदार्थांचं त्याच्या मागे आत्मा आहे. आत्म्याशिवाय ज्ञान होत नाही हे तर कळलं की नाही आपल्याला. आत्मा सगळ्यांचा मुख्य आहे, त्याच्या आधारावर हे सगळं ज्ञान होतं. काम मोठा तो आत्मा आणि इतक्या जगाचं तो ज्ञान आपल्याला करून देतो. किती त्याला आपण स्मरण केलं पाहिजे, किती त्याला नमस्कार घातले पाहिजे, किती त्याची आठवण केली पाहिजे आपण बाबा. पण आम्ही त्या आत्म्याचं दिवसात एकदा तरी नाव काढतो ना. फार मोठा गुन्हा आहे नाही का. त्याचा फायदा तर घ्यायचा, त्याचा लाभ तर घ्यायचा, पण त्याचं नाव काढायचं, त्याचं स्मरण करायचं नाही. आत्माच म्हणत असेल तर कशी माणसं रे या जगाची. मी यांना एवढं सहाय्य करतो, हा सगळा देह चालवतो यांचा, हे झोपून जातात तरी मी जागा राहतो यांच्या देहामध्ये आणि यांचं सगळं काम रात्री पण मी चालू ठेवतो. तुमचं पचन खाल्लेलं अन्न जे ना ते पचवण्याचं काम तो अन्न पचवण्याचं काम रात्री कोण करतो. तो आत्माच करून राहिला ना. श्वास बंद होतो आपला झोपेमध्ये, आपण ते झोपून जातो, आपल्याला कळ सुद्धा नाही आपण कुठे, पण श्वास मात्र चालू ठेवतो. रक्ताभिसरण रक्त वाहत असतं सगळ्या शरीरामध्ये. कोण करते हे सगळं? आत्मा. असा जो आत्मा आहे जो आपण झोपलो तरी तो झोपत नाही, तो रात्रंदिवस जागाच राहतो बिचारा आणि आपलं शरीर धारण करतो, चालवतो. एवढ्या मोठ्या आत्म्याला आपण विस्मरून जातो, स्मरण होत नाही आपल्याला, आठवत नाही आपल्याला. मोठा गुन्हा आहे. आणि या गुन्ह्याची शिक्षा काय आहे म्हणजे हा जो गुन्हा आहे ज्याचा फायदा घेतला, ज्याच्याकडून ज्याने आपल्याला उपकार केले ते सगळे उपकार विसरून जायचे, त्याचा फायदा आपण घेऊन घ्यायचा, त्याचं नाव काढायचं नाही. याच्याबद्दल शिक्षा म्हणजे या दुसऱ्या ज्या योनी आहेत बाकीच्या माणूस सोडून बाकीच्या सगळ्या देहांमध्ये मग देव आत्मा गुरु काहीच नाही, साधना विना आहेत काही त्यांना विचार त्या देहा जात होतो. आता मनुष्य देह मिळालाय, समजे ज्ञाने कळतं सगळे काही आहे. बाकीच्या गोष्टी कशा आठवतो. आज घरामध्ये काय पाहिजे, आज काय नाहीये, काय पाहिजे कसं आठवतं बरोबर. मग आत्म्याचीच का आठवण येत नाही थोडीफार. मग जर तुम्हाला मनुष्य देहामध्ये जरी आठवण येत नाहीये तर मग इतर देहांमध्ये तुम्हाला पाठवलं पाहिजे. म्हणून ती एक मोठी शिक्षा होईल आपल्याला. म्हणून जनावरांच्या पशु पक्ष्यांच्या किडामुंग्यांच्या देहामध्ये जर आपण गेलो तर कशी मग तिथं काहीच नाही. म्हणून आता मनुष्य देह मिळालेला आहे तर त्या भगवंताची आठवण करा, त्या आत्म्याची आठवण करा, म्हणजे तो पुन्हा मनुष्य देह देईल. पुन्हा निदान मनुष्य देह मिळण्यासाठी तरी आठवण करा ना. मोक्ष वगैरे बघू पुढे, आत्मस्थिती वगैरे पुढे बघू, पण कमीत कमी आपल्याला असाच मनुष्य देह पुन्हा मिळावा यासाठी तरी त्या आत्म्याची आठवण करायला पाहिजे.
बघा आता काय म्हणतात. हा जो आत्मा आहे तो आत्मा काय करतो, आपणची आपुल्या पोटी का दृश्य दाखवत तो आत्मा काय करतो, आपल्या पोटामधून आपणच व्यक्त होतो, बाहेर पडतो. आपल्या शरीरातून आपण तो बाहेर पडतो आणि दृश्य होतो. दृश्य म्हणजे ज्याला पाहतो त्याला दृश्य म्हणतो. तर हा जो आपल्या देहामध्ये असलेला आत्मराज आहे तो काय करतो, आपल्या देहामधून म्हणजे त्याच्या स्वरूपामधून तो बाहेर पडतो. देहामधून तो बाहेर पडणार त्याला काही, परंतु त्याच्या स्वरूपामधून तो बाहेर होतो आणि ह्या जगाचा विस्तार करतो, जगामध्ये पसरतो आणि मग दृश्य दाखवतो. बघा हे जग दिसतं का तुम्हाला, हो ना, जग दिसतंय ना मला. नद्या, पर्वत, वृक्ष, वनस्पती नाना प्रकार दिसून राहिले मला. घर, दार, बाजार, हाट सगळं दिसून राहिलं मला. हे जे जगताचं दृश्य आहे, हे जगताचं दृश्य तो आत्मा झालेला आहे. कसा झाला तो, त्याच्या अंगातून बाहेर पडून पसरला तो, बर का. तेव्हा आपल्या स्फोटातून बाहेर पडून तो दृश्य असं दाखवत तो या विश्वाच्या रूपाने प्रगट झालेला आहे, बर का. आणि मग या दृश्याला पाहणारा कोण, आत्मा. जो आत्मा असा पसरलेला आहे तो काही पूर्णपणे निघून नाही गेलेला आहे, आपल्या शरीरातून काही भाग त्याने पसरवलेला आहे. म्हणून तो आत्माच त्या दृश्याकडे पाहतो, तो द्रष्टा होतो. दृश्य आहे म्हणून द्रष्टा झाला. दृश्य नव्हतं ना तोपर्यंत द्रष्टा नव्हता, तो आपल्या स्थितीमध्ये होता, गुपचूप होता तो आपल्या देहामध्ये. पण जेव्हा तो दृश्य बनला, जगत बनला, बाहेर पसरला, तेव्हा मग तो द्रष्टा झाला, तेव्हा त्याला पाहायला मिळालं. हे तर खरं आहे. मात्र समजा आपण डोळे बंद केले तर आपल्याला काही दिसेल का, नाही. डोळा दृश्य तेव्हा पाहतो, तो उघडा असेल तर. तो डोळा बंद करून घेतला तर दृश्य दिसत नाही, म्हणजे डोळा द्रष्टा होत नाही. तसा हा आत्मराज जोपर्यंत आपल्या देहात निश्चित होता तोपर्यंत तो द्रष्टा नव्हता. पण जेव्हा त्याने हे पसरवलं जगत, विश्व, दृश्य पसरल्याबरोबर तो द्रष्टा बनला, असं जाणवं म्हणतात. मग आता दर्शन काय झालं त्याला, प्रश्न आला. द्रष्टा हे आत्माचे, दृश्य ही आत्माचे, मग दर्शन काय, दर्शन हे आत्माचे. आत्म्याच्या मध्ये द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे ती एकच आहे. म्हणून दर्शनही आत्माच होतो, आत्मदर्शन होतं त्याला, आत्म्याचं स्वतःच दर्शन त्याला होतं स्वतःला. अशा प्रकारे आत्म्याच्या बाबतीतली त्रिपुटी भिन्नता दाखवत नाही. इतर जगातल्या इतर वस्तू ज्या आहेत त्यांची त्रिपुटी भिन्न भिन्न दिसते आपल्याला, परंतु आत्म्याच्या बाबतीमध्ये द्रष्टा, दृश्य आणि दर्शन एकरूप आहे, एकच आहे. हा विचार आपल्याला पूर्वी मी सांगितलेल्या ज्ञानशैलीत आलेले हे चांगलं मनामध्ये लक्षात ठेवा. आता विषय असा चाललेला आहे की जग परमात्म्यापासून झालं, असा विषय चाललेला. ज्ञानवास होणारे की हे जगत
त्या परमात्म्यापासूनच झालं आणि म्हणून जगत दुसरं काही नसून परमात्माच आहे. हे मानायला खोट कठीण आहे, समजायला कळून जात, आपलं ऐकून घेतो आपण. हे जग म्हणजे परमात्मा ते म्हणायला फार सोपं आहे, पण वागायला आणि त्या आचरण करायला अतिशय कठीण आहे. बरं, मग ज्यामुळे आता आपल्याला सांगितलं की हे जग तिच्यापासून परमात्म्यापासून झालं. मग कसं झालं? परमात्म्याला कोणी सांगितलं की तू जग हो? परमात्म्याला जग होण्याचं कारण काय? खबर तुझं झाला योग होता, तू बरोबर होता तुझ्या देहामध्ये, म्हणजे एवढा असं मोठं होतो खबर धारण केलं नाही. आता याचं कारण शास्त्र सांगतं ते परब्रह्म एकच होतं ना, होतं की नाही? ब्रह्म एकच होतं ना. तुझे सृष्टीच्या आरंभी ही सृष्टी बनण्यापूर्वी ते परब्रह्म होत. ब्रह्म परब्रह्म काही नव्हतं, ते एकच होत. मग त्या परब्रह्मापासून ही प्रकृती, हा पुरुष किंवा हे जगत कसं तयार झालं? का झालं? काय कारण घडलं? तर असं म्हणतात, लक्षात घ्या, असं म्हणतात की त्या परब्रह्मामध्ये पहिलं स्फुरण आलं. पहिलं स्फुरण म्हणजे पहिला संकल्प झाला त्यांचा. असं म्हणा, पहिली इच्छा झाली असेल त्यांना. असं तिथं काही मन बुद्धी काहीच नव्हतं ना, त्याचं स्फुरण म्हणतात, संकल्प म्हणतात त्याला. सर्वारंभी ब्रह्मच होत. मग हे ब्रह्म असं विश्वाच्या रूपाने कसं पसरलं? ब्रह्मातून विश्व कसं निर्माण झालं? तर त्याचा आधी संकल्प होता. ब्रह्मामध्ये संकल्प निर्माण झाला. काय संकल्प माहिती का? एकोहम बहुश्याम. एकोहम कसं आहे? एक आहे. बहुश्याम बहु म्हणजे अनेक होणार. एक आहे, अनेक होणार, अनेक होतो असा संकल्प. का बरं? कारण एकटा किती दिवस राहून गेला, एकट्याला करमत का? घरामध्ये समजा सगळे घरातले लोक गावाला गेले आणि एका माणसाला ठेवून गेले, रात्री घर सांभाळावं हे चाललो तीर्थयात्रेत. तेच परब्रह्म तोच आत्मा पाहू लागला, हे त्यांच्या संकल्पाने तयार झालेले होते. आणि त्या संकल्पामध्ये अनेकत्व आल्यामुळं अनेकत्व त्या विश्वामध्ये निर्माण झालं. आणि मग त्याच वेळेला हा द्रष्टा आणि दृश्याचा भाव निर्माण झाला. परमात्म्यामध्ये हा द्रष्टा दृश्याचा भाव निर्माण झाला आणि मग त्याच्यामध्ये त्याचे दर्शन निर्माण झालं. का झालं? मग ही त्रिपुटी तयार झाली. द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी झाली. आता बघा, ही त्रिपुटी जी झाली आहे ती कशी झाली? त्या परब्रह्माच्या पोटामधून तो संकल्प निर्माण झाला ना, आणि मग त्या संकल्पाने ते विश्व झालं ना. आता त्याच्या पोटामधून त्या संकल्पाच्या रूपाने हे विश्व दिलं ना.
आणि विश्व झाल्यानंतर मी पाहणारा हा तेच होणार का? परब्रह्माशिवाय कोणीच नव्हतं, तेच दिसलं होतं ना. मग त्या दृश्याला त्यावेळेला पाहणारा कोण असेल आणखी? तोच होता. मग तोच दृष्टा झाला आणि जे तयार झालेलं होतं ते दृश्य झालेलं. जोपर्यंत दृश्य नव्हतं तोपर्यंत दृष्टाही नव्हतं. दृश्य तयार झाल्यामुळे तो दृष्टा बनला पाहणारा आणि दृश्य जगत बनलं, दृश्य बनलं आणि त्याचं ते दर्शन घेत. मग त्याचं तो दर्शन, त्याचंच दर्शन त्याला होत होतं. तेव्हा आम्हाला जर आत्म्याचं दर्शन घ्यायचं असेल, आपण सगळे आत्मदर्शनासाठी ताणलेले आहोत का? अशी भूक लागली का आपल्याला? आत्मदर्शनाची भूक आहे का? करंज्या, पोळ्या, चकल्या, पिकल्या यांची भूक नाही. ही आत्मदर्शनाची भूक आहे. मुलांच्या वेळेला याची भूक लागली पाहिजे, हे खाल्लं पाहिजे. आता तेव्हा जर अशी भूक लागली तर आपल्याला आत्म्याचं दर्शन घेण्यासाठी कुठं जावं लागेल? मग आपल्यामध्येच येतो. बरोबर, कुठं जाण्याची गरज नाही. कुठे जाऊ नका, निघू नका. ते नुसते शून्य जाणे येण्याचे. आत्मा इथंच आहे, या देहामध्येच येतो. या देहामध्येच तुम्हाला ते आत्म्याचं दर्शन घडेल. आणि आधी देहामध्ये ज्याला दर्शन घडतं तो आत्मज्ञानी होतो. आणि आत्मज्ञानी झाला त्याला मग जिथे पाहिजे तिथे त्याला आपलं स्वरूप दिसत. असा हा प्रकार आहे. चांगदेवाला सांगता येत, चांगदेवा तू स्वतः बघे, तुझी दृष्टी बाहेर आहे, तू सगळं बाहेरच पाहून राहिला, तू आज बघ, आधी आत्मदर्शन घे. तेव्हा ज्ञानोबा सांगले, तेवी आपणच आपला पोटी, आपण या दृश्य दावित होती. तो आपणच आपल्या पोटातून हे दृश्य दाखवतो, म्हणजे प्रगट होतो. आणि मग द्रष्टा, दृश्य आणि दर्शन मांडे ते हे त्रिपुटी. मग त्या त्रिपुटीला मानत, मग ती त्रिपुटी तयार होते. असं ज्ञानोबा चांगदेवाला समजून सांगताय. चांगदेवा लक्ष दे रे बाबा. बघा ना, अर्थात ज्ञानोबाचं हे जे म्हणणं आहे ते आता आपल्याला पुढे की ही जी दृश्य, द्रष्टा आणि दर्शन यांची त्रिपुटी झाली, या त्रिपुटीला आता ज्ञानोबा आपल्याला आता पुढे असं सांगताय की हे जे संकल्पामुळे, त्या आदि ब्रह्माच्या संकल्पामुळे, त्या आत्म्याच्या परमात्म्याच्या आदि संकल्पामुळे हे घडलं. कशाप्रमाणे घडलं ते सांगतात ज्ञानोबा. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगितले बा. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये आलेले ज्ञानोबा सांगतायत. खरं आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, पण त्यावेळेला हा संदर्भ नव्हता. बघा ज्ञानोबा काय सांगत, जैसा किडाळकाचा दोष जाये, जैसा किडाळाचा दोष जाये, बर का, तरी पंधरे तेची होय, तरी पंधरे तेची होय. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोकी. जीवा ब्रह्मत्व आहे
संकल्प लोकी. ज्ञानिकांनी ही गोष्ट त्यावेळेला सांगितलेली आपल्याला, ही आधीची संकल्पाची, पण त्यावेळेला हा संदर्भ नव्हता. आज आता आपल्याला या ओळीचा संदर्भ कळला. ज्ञानोबा सांगून राहिले की किडाळ म्हणजे सोन्यामध्ये जे मिसळलेले धातू असतात ना, त्याला किडाळ म्हणतात. त्या सोन्यातलं ते जे मिश्रण आहे ते काढून टाकलं, तर मग ते 15 नंबरचं 16 नंबरचं सोनं जे म्हणतात ना, शुद्ध सोनं होतं. ते शुद्ध सोनं होण्यासाठी त्याच्यातली घाण जी आहे, मिसळलेलं जे आहे ते काढून टाकावं लागतं. हे आपण पाहतो सोनाचं तेच करतो ना. शुद्ध सोनं पाहिजे असेल तुम्हाला तर तो भट्टीत घालतो त्या सोन्याला, आणि त्याचं जे किडा म्हणजे मिश्रण आहे ना ते काढून टाकतो, आणि मग ते शुद्ध सोनं होतं 15 नंबर. तसं आता आपण आपल्या बाबतीत विचार करा. आपल्याला परब्रह्म स्वरूप प्राप्त करायचंय, आत्मस्वरूप प्राप्त करायचंय ना. आपल्याला परब्रह्म स्वरूप प्राप्त करण्यासाठी, आत्मस्वरूप प्राप्त करण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण जीव भावामध्ये गेलेलो आहोत. म्हणजे मी कोण आहे आता, देह आहे. हा सगळ्यांचा भाव आहे ना. आपण सगळे असेच होत ना. तो चांगले तसंच होता ना. तो जीव भावामध्ये गेलेला आहे, होता तो योगी महान. परंतु त्या योग्याने आत्म्याकडे दुर्लक्ष केलं, आणि म्हणून तो देहाला चिटकलेला होता. देह भावात होता तो. म्हणून जीवभावामध्ये असलेला जो मनुष्य, आम्ही सगळे तसेच आहोत जीवभावामध्ये. मी देह आहे, मी देह, सतत देहाची आठवण असते आम्हाला, आत्म्याची नाही. शरीराची आठवण ठेवणारा हा जीवभाव आहे. मग त्याला म्हणतात तैसे जीवा ब्रह्मत्व आहे. हा जीव म्हणजे देहभाव जर आमचा गेला, म्हणजे जे देहाला आम्ही जर सोडलं तर आम्ही ब्रह्मच आहोत. देहाला चिटकल्यामुळे देह मी आहे हा भाव धारण केल्यामुळे आम्ही जीव बनलो. परंतु हा देहभाव जर सुटला, आमचा नाहीसा झाला, आणि जर आम्ही समजलो की ब्रह्म आहोत, बरं का, विद्यानो म्हणतात मग मात्र ब्रह्म आहोत हा जो संकल्प आहे तो आधी ब्रह्माचा संकल्प त्यावेळेला संपला. संकल्प काय झाला होता की मी आत्मा आहे असा, तो मी आत्मा होतो आणि मी देह झालो, जीव है ना. इकडे संकल्प काय होता, मी ब्रह्म आहे, मी विश्व झालो. म्हणजे जीव आणि विश्व सारखे, जग आणि जीव सारखे, देह आणि जीव सारखे, देह आणि जगत सारखे. म्हणून आपण देहाने जेव्हा असतो तेव्हा जगासारखे. जगामध्ये जगाच अंग आहे देह. जगामध्ये पंचमहाभूत आहेत ना, तशीच पंचमहाभूत आपल्या देहातही येणं. म्हणून देह हा जगाचंच एक रूप आहे. म्हणून आपल्यातला जो संकल्प आहे तो संकल्प झाला, मग आम्ही जीव बनतो. आणि तो जीव जेव्हा देहभाव सोडून देतो आणि ब्रह्मामध्ये येतो तेव्हा त्याचा तो पुढचा संकल्प बनतो. हे ज्ञानोबांनी आम्हाला 6व्या अध्यायामध्ये सांगितलं. पण त्यावेळेला हा संदर्भ नव्हता आमचा. असे ज्ञानोबा. मग अशी ही जी देहाची उपाधी आम्हाला लागली, वास्तविक देह आहे, देहामध्ये ते चैतन्य आहे, आत्मचैतन्य, आणि ते चैतन्य काम करून राहिलेलं आहे. परंतु हा देहभाव आल्यामुळं आम्ही काय झालो, अविद्येमध्ये चालले. तू आत्मा असताना तू स्वतःला देह समजतो,
तू स्वतः ब्रह्म असताना स्वतःला काय समजतो? देह समजतो. हे कसं झालं माहिती का? एखादा मनुष्य राजा असावा आणि त्याला स्वप्न पडतं मी भिकारी आहे. राजाला स्वप्न काय दिसलं? मी भिकारी झालो. आणि मग तो जागा झाल्यानंतर म्हणायला लागला मी भिकारी आहे, मी भिकारी आहे. अरे तू भिकारी आहे? तू कोण आहे? अरे तू राजा आहे ना. अरे ऐकला, हे तसं झालेलं आहे. आम्ही खरं म्हणजे आत्मस्वरूप आत्मा आहोत. आम्ही ब्रह्म आहोत. असं असताना आम्ही स्वतःला काय समजलो? मी देह आहे. म्हणजे आम्हीच आमचं स्वरूप असं छोटस करून घेतलेलं. हे संग्रह जाणवा. हीच स्थिती चांगदेवाची होती. आपलीच आहे असं नाही, तर चांगदेवाची अवस्था अशीच होती. आणि म्हणून चांगदेवाला आता हे सांगावं लागून राहिलेलं. आता ज्ञानोबा आपल्याला असं सांगून राहिले, सूर्य ओला ही सगळ्या पदार्थांना प्रकाश देतो. त्याच्यासारखी स्पर्श करतो. सगळ्या प्राण्यांना पदार्थांना तो स्पर्श करतो. हे खरंच नाही. पण या सूर्याच्या प्रकाशानं ज्याला ज्याला स्पर्श केला ते जे जीव म्हणा, वृक्ष म्हणा, प्राणी म्हणा, पदार्थ म्हणा, त्याच्यामध्ये आम्ही चांगले आणि वाईट असा भेद केलेला आहे. जगामध्ये सगळं चांगलं आहे का? आता तुम्ही ठरवा, जग सगळं चांगलं आहे का? अरे बापरे, आता तर कलियुग आहे. आता तर भलतच आणखी तुफान सुरू झालेले आहे. जगामध्ये सगळं चांगलं नाही. मग जगामध्ये जे वाईट आहे त्यालाही सूर्य स्पर्श करतो की चांगल्याला स्पर्श करतोय सूर्य, पण सूर्य त्या वाईटालाही स्पर्श करतोय. आता त्या वाईटाचा जो स्पर्श आहे सूर्याला होणारा, तो स्पर्श सूर्याला लागू होतो का? वाईटपणा. त्या वाईट स्पर्शाने सूर्याला दोष लागला का? सूर्याला लेप बसला का वाईटपणाचा? नाही. सूर्य त्याला प्रकाश देतोय, स्पर्शही करतोय त्याला, पण त्याचं जे वाईटपण आहे, त्याची जी काय स्थिती असेल तिचा लेप घेत नाही, तिचा तो दोष आपल्याकडे घेत नाही. आम्ही काय करतो? आम्ही त्या वाईट माणसांचे दुर्गुण पाहतो. आम्ही काय म्हणतो? आज तो फार वाईट आहे, निंदा करत सुटतो. आणि असे जेव्हा निंदेने आम्ही दुसऱ्यांच्या गोष्टी बोलतो, त्यावेळेला त्या वाईट माणसाची जी निंदा करतो आम्ही, जे वाईट गुण पाहतो, ते गुण आमच्याकडे येतात. तो लेप लागतो आमच्या अंतःकरणाला. वाईट माणसाच्या निंदा करण्यामुळे तो लेप, त्याचे वाईट गुणांचा लेप आपल्या अंतःकरणाला लागतो. बिचारा सूर्य काही घेत नाही. सूर्य एवढा त्याला प्रकाशित करून, त्याला स्पर्श करूनही त्याचा लेप घेत नाही. आणि आम्ही मात्र वाईट आणि चांगला पाहतो आणि वाईटाची निंदा करतो, वाईटाला तिरस्कृत करतो, वाईटाशी वाईट वागतो, वाईटाचं वागणं आम्ही झिडकारतो. काय नाना प्रकार करतो आम्ही. का झिडकारतो, का मत्सर करतो, का निंदा करतो? त्याचं कारण आमचं हृदय बिघडलेलं असतं. त्यावेळेस आमचं अंतःकरण बिघडलेलं असतं. हे तर की नाही.
आपलं अंतःकरण बिघडल्याशिवाय, वाईट झाल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याला काही शिक्षा देऊ शकत नाही किंवा त्यांना काही वाईट बोलू शकत नाही. आपल्या मुखामधून चांगले शब्द येण्यासाठी चांगलं भरलेलं पाहिजे की नाही अंतःकरण. हे तर खरं की नाही. अंतःकरणामध्ये जर सद्भाव असतील तर चांगले शब्द बाहेर पडतील. म्हणून आमच्या संतांच्या मुखातून जे जे शब्द बाहेर पडलेले ते चांगले शब्द पडले. त्यांनी दुःख सहन केली लोकांची. खूप छळलं आमच्या संतांना लोकांनी, वाईटांनी, परंतु मुखातून कधी शब्द निघाला नाही त्यांच्या. तो लेख त्यांनी घेतला नाही त्यांचा. म्हणजे आमचे संत हे सूर्याचं प्रतीक आहे. सूर्य ज्याप्रमाणे वाईटाला स्पर्श करून त्याचा लेख घेत नाही, तसे आमचे सद्गुरू जे गेले ते ज्ञानी होते, ते ब्रह्मज्ञानी झाले आणि म्हणून त्यांनी तो लेख आपल्या अंगी येऊ दिला नाही. म्हणून संतांपासून हे शिकायचंय आपल्याला की जसे आमचे संत चांगल्याशी तर चांगलं वागणारच आपण, त्यात काही विशेष नाही, पण वाईटांशी चांगलं वागणं हा जो भाव आहे संतांचा तो आपण अंगीकारला पाहिजे. तरच आपलं अंतःकरण पुन्हा स्वच्छ होईल. अन्यथा लोकांची निंदा करणं, लोकांचे दोष पाहणं, याच्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये लेप बसतो आणि तो लेप बसणारे आपण तसं वाईट वागायला जातो पुढे काही दिवसांनी. म्हणून लोकांची निंदा करू नका, दुसऱ्यांचे दोष पाहू नका, असं अनुभव आपल्याला यामधून सांगून राहिलेले. बघा, कठोपनिषदामध्ये कोणी आलेली आहे. आपली उपनिषद याच्या बाबतीत उद्देशाला फार उपयुक्त आहे. या कठोपनिषदामध्ये अशी ओवी आलेली आहे. सूर्य यथा सर्व लोकसा चक्षु न लिप्यते चाक्षुषी बाह्य दोषी. सूर्य हा एक प्रकारचा डोळा आहे. की नाही? सूर्य डोळा कसा, तर सूर्य उगवल्याशिवाय आपल्या डोळ्याला दिसत नाही ना. समजा आता सूर्य गेलेला आहे आणि आता जर तुम्हाला म्हटलं की जा अंधारामध्ये बघा, शोधा, दिसेल का? म्हणजे सूर्य हा आपल्या डोळ्यांचा डोळा आहे. आपल्याला जे दिसतं ते सूर्याच्या प्रकाशाने दिसतं. म्हणजे सूर्य हा खरा डोळा आहे आपला, असं त्यानं सांगून किंवा त्या कठोपनिषदामध्ये आलेले. तर सूर्याच्या डोळ्याने सगळे जगाचे डोळे उघडतात किंवा ते पाहू शकतात. आणि सूर्य आता मावळला की सगळ्यांचे डोळे आता अंधारामध्ये गेले आणि म्हणून आपल्याला झोपी जावं लागतं. अंधारामध्ये काय करणार तुम्ही तरी डोळे लावून घेतो आणि डोळे लावले की मग झोप येते. आहे की नाही? अज्ञानात जातो आपण, असं म्हणतात. असा हा जो सूर्य आहे त्या सूर्याचं आपण रोज प्रातःकाली स्मरण करतो, त्याला वंदन करतो का? की त्याच्यामुळे आम्हाला डोळे येतात आणि तो गेला म्हणजे आमचे डोळे जातात, आम्हाला दिसत नाही. अशा प्रकारे सूर्याच्या आदर्श या उदाहरणाने आपण लक्षात ठेवावं. तशी पंचदशी मध्ये सुद्धा एक पंक्ती आलेली आहे. पंचदशी हा मोठा ग्रंथ आहे. त्या पंचदशी मध्ये पंचमहाभूतांचं वर्णन आहे. हा सुंदर आहे. पंचीकरणाचं वर्णन आहे पंचदशी मध्ये. त्यामध्ये असं आलेलं आहे की एकच तथा सर्वभूतांतरात्मा न लिप्यते लोक दुःखेन बाह्या. ज्याचा अंतरात्मा
हा शुद्ध ज्ञानी असतो, ज्याचा अंतरात्मा शुद्ध ज्ञानी आहे, त्याला या बाहेरच्या दुःखांचा लेप लागत नाही. दुःखाने त्याचं अंतकरण कधीही लिप्त होत नाही. आपल्याला आपल्या अंतकरणावर वारंवार दुःखाचे चटके बसतात, डाग बसतात, लेप चढतात. कारण या जगामधली जी अनेक प्रकारची दुःख आहेत, कष्ट आहेत, नाना प्रकारच्या यातना आहेत, अनेक प्रकारच्या वाईट गोष्टी आहेत. या वाईट गोष्टींचा लेप आपल्या अंतकरणामध्ये येतो आणि त्यामुळे आपले अंतकरण असं बिघडून जातं. आपण शुद्ध अंतरात्म्यामध्ये आत्मस्थितीमध्ये राहू शकत नाही, जाऊ शकत नाही. आधी तर गेलेलेच नाही. गेलो नसल्यामुळे पटकन बिघडून जातं आपलं अंतकरण. जर आपलाच आत्मा असा आत्मज्ञानी झाला, आत्मज्ञानी होऊन आपण जगलो असतो, तर मग लवकर बिघडण्याची संधी नाही, बिघडतच नाही आत्मज्ञानी विषय. परंतु आपल्याला ते आत्मज्ञान झालं नसल्यामुळे आपल्याला ह्या बाह्य दुःखांनी चटकन घेतलं जातं. त्याचं आच्छादन आपल्या आत्म्यावर पटकन येतं. आपल्या अंतकरणामध्ये ते दोष पटकन शिरतात आणि आपल्याला बिघडून टाकतात. म्हणून वागत असताना, जगत असताना काय करा, दुःख तर पाहायला मिळतील, पण त्या दुःखाचा स्वीकार करू नका, असं ज्ञानोबा सांगतात. वाईटाचा तुम्हाला दृश्याच्या रूपाने ते दर्शन होईल, परंतु त्या दर्शनाचा परिणाम आपल्या मनावर घेऊ नका, असं ज्ञानोबा सांगून राहिले. आणि आपण काय करतो, त्याचा परिणाम करून घेतो. एक छोटीशी गोष्ट. एका घरामध्ये त्या घरातला मुख्य जो माणूस असतो तो मेला. रडारड सुरू आहे. आता त्याला भेटायला येणारा कोणतरी त्याचा नातेवाईक होता. तो असा दिवाळीला येणार होता त्याच्याकडे. त्याला आता आपल्याला अंमळलेला, त्याला भेटू आपण म्हणून येताना त्याने विचारल्याने त्या मिठाईवाल्याकडून मिठाई घेतली, डबे भरले, पॅक केले मिठाई, आणि ती मिठाईचे डबे मुंडवे घेऊन तो त्या घरी गेला. घरी गेल्याबरोबर तिथं काय झालं, त्याला ते सगळं रडबोंब दिसलं. ते लोक सगळे रडून राहिलेले आणि हा मोठा आनंदाने उत्साहाने आपली मिठाई घेऊन तिथं त्यांना देण्यासाठी, त्या माणसाला देण्यासाठी येऊन गेलेला होता. आता कल्पना करा, आता हा जो मिठाईवाला आलेला आहे घेऊन मिठाई घेऊन, त्याच्या अंतकरणावर कोणता ठसा बसेल. तो पहिल्यासारखा आनंदी होऊन जाता, पहिल्यासारखी आणलेली मिठाई वाटेल का तो आता करायचा लोकांना. हा जो ठसा त्याच्या अंतकरणाला उमटला, तो दुःखाचा ठसा, ते दुःखी होऊन गेला. आणि त्याने आणलेलं हे जे होतं ते त्याला आता नकोस वाटलं. कुठून घेतलं आपण, चांगलं केलं होतं त्याने, काय वाईट केलं होतं, मोठ्या हौशेने त्याने घेतलेलं होतं पैशासाठी. परंतु त्याचा सगळा आनंद आता विरसून गेला, नष्ट होऊन गेला. आणि त्या आनंदाची जागा दुःखाने घेतली. हा दुःखाचा लेप त्याच्या अंतकरणात बसला की निर्माता. अशाच प्रकारचे लेप आपल्या अंतकरणामध्ये वारंवार बसत जातात. आता हा मरणाचा दुःखाचा लेप आहे. आणखी अनेक प्रकारचे दुःख आहेत जगामध्ये. असे दुःखाचे लेप बसवून 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 आम्ही घेऊन आमचं अंतकरण सगळं खराब करून ठेवलं. आणि मग म्हणतो आम्ही, आम्हाला बरं वाटत नाही का, आम्हाला आनंद का नाही होत कोणाच.
आम्हाला सुख का होत नाही कोणाच कसं होईल बाबा. तू तर जगाचे दुःखाचे लेख घेऊन 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 तेच अंतःकरण असं बंदिस्त करून टाकलेलं आहे. तर मग तुला सुख वाटेल कसं. म्हणून मग पुढे पुढे आपल्याला हे असं जे ऐकलंय ना याच्यामध्ये सुद्धा आनंद वाटत नाही. काय सांगता कोणाच. म्हणून हे सुद्धा ऐकावं असं वाटत नाही. हे जे संत पुरुष सांगत असतात आपल्याला काही त्यातून मार्ग दाखवत असतात ना, त्या दुःखाच्या लेपामुळे आपलं अंतःकरण इतकं बिघडलेलं असतं की मग ह्या चांगल्या गोष्टी सुद्धा ऐकाव्याशा वाटत नाही, घ्याव्याशा वाटत नाही. तेव्हा असं आपलं जीवन बिघडून जातं. असं बिघडू नये म्हणूनच गुरूंची, आश्रमांची, मंदिरांची, मठांची आवश्यकता असते. तिथंच काहीतरी सुधारणा होण्याची शक्यता आहे त्या अंतःकरणाला. अन्यथा कुठे सुधारणा होत आता. मग पोलीस कोठडीत कैदी पकडून नेतात आणि डांबतात त्यांना त्या पोलीस कोठडीमध्ये. तिथे मनुष्य सुधारतो का. तुरुंगात मनुष्य सुधारेल का. उलट आणखी जास्त बिघडतो तो. तिथून सुटून आला की आणखी 10 चोऱ्या करेल. तात्पर्य हे जे अध्यात्माचं क्षेत्र आहे हे क्षेत्र आपल्याला पूर्वपुण्याने मिळालेले, आपल्याला असे गुरु प्राप्त झालेले, अशी साधना प्राप्त झालेली आहे. तेव्हा या साधनेचा उपयोग करूया. ही साधना करा आणि आपण या लेपाला, हा जो लेप थर बसलेला आहे ना, हा हळूहळू हळू काढून टाका त्या अंतःकरणामध्ये आणि स्वच्छ अंतःकरणाची असं या विधीमध्ये सांगितलेले चांगदेवाला. आणि चांगदेवाला सांगत असताना आपल्याला ते तसं सांगताय. हरिओम तत्सत.